पण स्वतःमध्ये कधी डोकावून पाहत नाही की आपल्यामध्ये काय चुका आहेत, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, आपल्या ज्या कमतरता आहेत त्याच्यावर आपल्याला काय मात करता येईल का, हा विचार माणूस करत नाही. पण दुसऱ्याच्या चुका शोधण्यामध्ये गुरु असतो आणि एक त्याचा शिष्य असतो. गुरु त्याच्या शिष्याला एकदा एक आरसा भेट देतो. शिष्याला वाटतंय की आपल्याला भेट देऊन दिलं तर काय दिलं ह्यानं, एक आरसा भेट दिला. त्यामुळे तो शिष्य त्या गुरुला विचारतो की गुरु, तुम्ही मला हे आरसा कशासाठी दिला आहे? त्यावेळेस तो गुरु त्या शिष्याला म्हणतो की एक आरसा हे असा एक आहे की ज्या व्यक्तीकडे तू ते आरसा धरशील त्या व्यक्तीच्या मनातलं तुला समजेल. ते शिष्य आरसा घेतो आणि ज्या गुरुनं त्या शिष्याला आरसा दिला होता त्या गुरुकडे तो आरसा धरतो आणि तो शिष्य मनातल्या मनात विचार करतो की माझ्या गुरुला मी चांगलं समजलं होतं, पण हा गुरु तर मनामध्ये ह्याच्या खूप कपट आहे. तो आरसा घेऊन त्याच्या घरी जातो आणि त्याच्या बापाकडे तो आरसा धरतो. त्यावेळेस तो विचार करतो की मी माझ्या बापाला सुद्धा चांगलं समजलं होतं, माझा बाप सुद्धा खूप त्याच्या मनामध्ये पाप आहे, हे सुद्धा खूप मनातून कपटी आहे. ते जे शिष्य असते ते शिष्य त्याच्या नातेवाईकाकडं, संपूर्ण जेवढे नातेवाईक आहेत तेवढ्याकडे जातो, तेवढ्याकडे तो आरसा धरतो. त्याला चांगलं कुणी पाहायला मिळत नाही. प्रत्येकाकडे आरसा दिसतो, त्याच्या मनामध्ये काही ना काही खोट असते, काही ना काही कपट त्याच्यामध्ये असते. त्याला एकही माणूस चांगला पाहायला मिळत नाही. त्यावेळेस तो आरसा घेऊन त्याच्या गुरुकडे येतो आणि गुरुला म्हणतो की गुरु, तुम्ही मला आरसा दिला होता, ते आरसा घेऊन मी ज्या ज्या लोकांकडे गेलो त्या लोकांमध्ये मला एकही माणूस चांगला दिसला नाही. त्यावेळेस तो गुरु त्या शिष्याला म्हणतो की हे तुला जे आरसा दिला होता ते आरसा लोकांचे मन ओळखण्यासाठी नाही दिला, ते आरसा तुझ्या स्वतःसाठी दिला होता. तू तुझ्या स्वतःच कधी मन ओळखलंस का? तुझ्या स्वतःसाठी तो आरसा दिला होता. सांगायचा उद्देश हा आहे की माणूस हा दुसऱ्याच्या चुका शोधण्यामध्ये आपला वेळ घालतो, पण स्वतःमध्ये कधी डोकावून पाहत नाही की आपल्यामध्ये काय चुका आहेत, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, आपल्या ज्या कमतरता आहेत त्याच्यावर आपल्याला काय मात करता येईल का, हा विचार माणूस करत नाही. पण दुसऱ्याच्या चुका शोधण्यामध्ये माणूस वेळ घालतो. त्याच्यामुळे संत कबीर सुद्धा म्हणतात की बुरा देखन चला मैं, बुरा ना मिले कोई, खुद का दिल खोजा मुझसे बुरा ना कोई.